हॅलो नमस्कार, सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, कालचा दिवस म्हणजे 22 जानेवारी 2024 हा आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस होता। कारण प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे आणि बऱ्याच जणांना काल सुट्ट्या देखील होत्या, पण ओवीच्या पप्पांना सुट्टी नव्हती। त्यामुळे सकाळी उठून लवकर उठले आणि त्यांच्यासाठी आधी टिफिन बनवला। तर टिफिनमध्ये त्यांना दिले होते चण्याची भाजी आणि चपाती। त्यानंतर मग मस्त दोघांनी मिळून आम्ही चहा घेतला। त्यानंतर ते ऑफिसला गेले, तोपर्यंत ओवीसुद्धा उठली होती। मग मी छान अशी लादी वगैरे पुसून घेतली आणि आधी देवपूजा करून घेतली। देवपूजा केल्यामुळे सुद्धा एक प्रसन्न वातावरण घरात असतं। आणि त्यानंतर मग मी दारात रांगोळी काढायला घेतली। तर रांगोळी ही मी दारात न चुकता काढते, छोटीशी का होईना दारात मी रांगोळी रोज काढते। आणि तशी रांगोळी काढायला मला फारशी व्यवस्थित जमत नाही, पण जशी जमते तशी मी रांगोळी न चुकता काढत असते। तर बघा, काल देखील आणि काल काढणं तर खूप मस्त होतं। काल महत्त्वाचा दिवस होता, तर रांगोळी ही आपल्या दारात असायलाच पाहिजे होती। तर छान अशी रांगोळी मी काढून घेतली होती। छान असं म्हणता नाही येणार, पण ठीकठाक अशी रांगोळी मी काढून घेतली होती। आणि ओवीसुद्धा होती मध्ये लुडबुड करत, तिलासुद्धा प्रचंड आवडतं रांगोळी वगैरे दारात काढलेली असली की तीसुद्धा खूप खुश होते। आणि असं पण ती जेव्हा स्कूलमधून येते त्या गेटवर आल्यावर पहिला प्रश्न तिचा मला हाच असतो, मम्मा रांगोळी काढली आहेस ना, कशी रांगोळी काढली आहेस, हा प्रश्न तिचा रोज मला असतो। न चुकता हा प्रश्न ती मला विचारते। तर बघा, अशी छान अशी रांगोळी काढली मी। त्यानंतर अजून एक छोटीशी रांगोळी काढली होती, तिला थोडंसं फुलांनी सजवलं होतं। आणि दाराला सुद्धा मी जो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी फुलं दाखवली होती त्याचा मी हारसुद्धा केला होता आणि दरवाजाला तो हारसुद्धा मी घातला होता। त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही मंदिरात जाणार होतो, कारण की सकाळी शक्य नव्हतं, कारण की ओवीचे पप्पा ऑफिसला गेले होते। ते संध्याकाळी आल्यावर आम्ही प्लॅन केला होता की मंदिरात जायचं, आणि त्याचंच आम्ही संध्याकाळी मंदिरातसुद्धा गेलो होतो। तर इकडे कोलवरे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये छान असं रामाचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये खूप छान उत्सव साजरा करण्यात आलेला आणि खूप गर्दी होती। विविध कार्यक्रम तिकडे आयोजित केले होते, भजन कीर्तन आणि मस्त असं वातावरण होतं त्या मंदिरामध्ये। फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई, खूप छान। मंदिर देखील खूप छान सजवलेलं होतं। तर आमच्यासोबत आमचे फॅमिली फ्रेंड्ससुद्धा आले होते, तर आम्ही सगळे मिळून गेलो होतो आणि खूप छान वाटलं, दर्शन खूप छान झालं। तर थोडा वेळ तिकडे थांबलो होतो आम्ही, आणि ओवी पण खूप खुश होती, तिलाही खूप आवडलं। ती पण जय श्रीरामांचा जय जयकार तिचा चालूच होता। तर हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब
इकडे आपण